नर्मदे हर. भागवत दशमस्कंद. परीक्षित राजा विचारतो, हे मुनीश्वर, अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे सुदामा नावाचे एक मित्र होते. त्यांचं चरित्र मला जरा सविस्तर सांगावं. शुकदेव आनंदाने म्हणतात, राजन, सुदामा नावाचा ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र होता. सुदामाचं खरं नाव आहे श्रीदाम. श्रीदाम म्हणजे स्त्रीच्या रूपात जो दाम मागत नाही तो श्रीदाम. सर्व वैभवच ज्याचे दाम आहे तो सुदाम. सुदामा मोठा तत्त्वज्ञानी होता, ब्रह्मज्ञानी, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. गृहस्थाश्रमात असूनसुद्धा तो प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच अत्यंत संतुष्ट असे. तो अयाचक वृत्तीनं राहत असे. संपूर्ण दिवस तो भगवंतांचं चिंतन, भगवंतांचं स्मरण आणि भगवंतांची सेवा करण्यातच घालवत असे. तो आपल्या विद्येचा उपयोग भोगासाठी नाही तर भगवंतांच्यासाठी करत असे. त्यामुळं त्याच्या घरी अखंड दारिद्र्याचं साम्राज्य होतं. सुदाम्याच्या पत्नीचं नाव होतं सुशीला. ती महान पतिव्रता होती. नेसायला एकच वस्त्र आणि खायला काहीही नसताना सुद्धा ती सुदामावर अत्यंत प्रेम करत असे. सकाळी ती मुलांना गंगेवर स्नानाला घेऊन जायची. तेव्हा मुलं पुष्कळ वेळ पाण्यात खेळत आणि घरी जायच्या आधी ती मुलांना सांगायची, मुलांनो, भरपूर गंगाजल प्या. मुलं पोट फुगेपर्यंत गंगाजल प्राशन करत. त्यामुळं घरी आल्यावर मुलं आईला सांगत, आई, आम्हाला भूक नाही. तेव्हा सुशीला म्हणायची, ठीक आहे बाळानो, रात्री आपण काहीतरी खाऊया. संध्याकाळी सुदामा मुलांना श्रीकृष्ण कथा आपल्या रसाळ वाणीनं सांगत असे. तो अशा रीतीनं कथा सांगायचा, श्रीकृष्ण चरित्रलीला सांगायचा की मुलं तहान भूक विसरून कथा ऐकता ऐकता उपाशी पोटी झोपून जात. मग सुदामा आणि सुशीला एकमेकांच्या सोबतीनं भजन कीर्तन करीत. असा सुदामाचा गृहस्थाश्रम संन्यासाश्रमापेक्षाही श्रेष्ठ होता. एक दिवस भुकेनं व्याकुळ झालेली मुलं श्रीकृष्ण कथा ऐकून झोपी गेली. तेव्हा सुशीला सुदामाला म्हणाली, अहो पतिदेव, भगवान श्रीकृष्ण आपले परम मित्र आहेत. आपण त्यांच्याकडे जा. आपण कुटुंबवत्सल असून दरिद्री आहात हे समजल्यावर ते आपल्याला खूप धन देतील. तेव्हा सुदामा म्हणतो, प्रिये, भगवंताकडं काहीही मागू नये म्हणून मी श्रीकृष्णाकडं काहीही मागायला जाणार नाही. त्याचवेळी द्वारकेमध्ये श्रीकृष्णाला सुदामाची तीव्र आठवण झाली. पण सुदामा आपणहून भेटायला येणार नाही हे श्रीकृष्णाला ठाऊक होतं. म्हणून श्रीकृष्णाने लीला केली. भगवान श्रीकृष्णाने यतिवेश घेतला आणि सुदामा झोपडीत नसताना भिक्षा मागण्यासाठी सुदामाच्या झोपडीसमोर यतिराज हजर झाले आणि म्हणाले, ओम भवती भिक्षां देही. अत्यंत हसतमुख, प्रसन्न, समाधानी चेहरा, अपूर्व तेज, स्वाभिमानी, दिव्यकांती असलेली, मुखकमलावर तृप्ती विलसत असलेली सुशीला बाहेर आली. तिनं समोरच्या उभ्या असलेल्या यतीकडं पाहिलं आणि ती एकटक यतीकडं पाहतच राहिली. मेघश्याम वर्णाचा आजानुबाहू, चेहऱ्यावर विलक्षण अलौकिक हास्य विलसत असलेला अत्यंत तेजस्वी असा यती पाहून सुशीलेला अत्यंत आनंद झाला. हे यती आहेत का भगवंत आहेत असं तिला वाटलं. आपले जीवनच या यतीला समर्पित करावं असं तिला वाटलं. पण लगेच ती भानावर आली. तिने यतींना वंदन केलं. आपण इतके दरिद्री असूनसुद्धा आपल्याकडं भिक्षा मागायला यतिरूपात कोण आला असेल असा विचार सुशीला मनात करत असतानाच आपल्याकडं काहीही नाही हे जाणूनसुद्धा हे यती आपल्या दारात भिक्षा मागायला आलेत. नक्कीच हे कोणीतरी दिव्य पुरुष असणार.
अत्यंत विनयाने सुशीलाने यतींना म्हणलं, महाराज, थोडा वेळ थांबावं. माझे पतिदेव भिक्षा मागायला गेलेले आहेत. त्यांनी भिक्षा आणल्यावर मी आपल्याला वाढेन. तोपर्यंत आपण या आसनावर बसावं. असं म्हणून सुशीलाने अंगणामध्ये एक चटईचा तुकडा ठेवला. यती हसून म्हणाले, माते, मी पुढे भिक्षा मागेन. मला केवळ पाणी दे. सुशीला पटकन पाणी आणायला गेली. एका मातीच्या पात्रात पाणी घेऊन येताना सुशीलाला ठेच लागली. सुशीला पडली आणि पाण्याचं पात्रही फुटलं. पाणी सांडलं आणि जमिनीत जिरून गेलं. सुशीलाला अत्यंत वाईट वाटलं, कारण दुसरं मातीचं पात्रसुद्धा तिच्याजवळ पाणी आणण्यासाठी आता शिल्लक नव्हतं. यतीनं बघितलं आणि यती म्हणाले, माते, दुःखी होऊ नकोस. मला काही फार तहान लागलेली नाही आहे. मी पुढच्या दारात पाणी मागेन. यती निघालेले पाहून अत्यंत व्याकुळपणे सुशीला म्हणाली, अहो महाराज, कृपया जरा थांबा ना. मी जवळच्या सरोवरातून पाणी आणून देते. जरा थांबा ना महाराज. आपल्या दारातून भिक्षा न घेता, पाणी न पिता यती जात आहेत, हे चांगलं नाही. म्हणून अत्यंत आजिजीनं ती महाराजांना विनंती करत होती, महाराज, कृपा करा, थोडा वेळ थांबा. यती म्हणाले, माते, मला भिक्षा दिली नाही, पाणीही देऊ शकली नाहीस, म्हणून दुःखी होऊ नकोस. मला भिक्षा म्हणून एक वचन दे. पतिदेवांना न विचारता मी कसं काय वचन देणार? मला भिक्षा म्हणूनच वचन दे. त्यामुळं याचक काहीही न घेता दारातून परत गेला, याचं पाप तुला लागणार नाही. महाराज, आपण काय मागणार ते मला ठाऊक नाही, आणि पतीच्या आज्ञेशिवाय मी आपल्याला वचन कसं काय देऊ? ज्या क्षणी पतिदेव घरी येतील त्या क्षणी त्यांना द्वारकाधीशांच्याकडं पाठवीन, हे मला वचन दे. हा हा हा, काय सुंदर, किती छान वचन आपण मागितलं. अहो, मी नक्की हे वचन पूर्ण करेन. द्वारकाधीश तर पतिदेवांचे परममित्र आहेत. द्वारकाधीश तुझ्या पतिदेवांचे परममित्र आहेत? मग तुझे पतिदेव द्वारकाधीशाला भेटायला अजूनपर्यंत का गेलेले नाही आहेत? अहो यतिदेव, लौकिकदृष्ट्या आम्ही अत्यंत गरीब दिसतो, पण आम्ही खूप समाधानी आहोत, तृप्त आहोत. आम्हा दोघांच्यामध्ये कोणताही भेद नाही. पती मला महालक्ष्मी मानतात आणि मी पतिदेवांना नारायण समजते. माझे पती आत्मज्ञानी असून आत्मानंदातच डुंबणारे आहेत. पण आमच्याकडे एकच वस्त्र आहे, त्यामुळं आम्ही लोकांना दरिद्री वाटतो. आमचे दारिद्र्य पाहून द्वारकाधीशाला दुःख होईल, म्हणून माझे पतिदेव द्वारकाधीशांना भेटायला गेलेले नाहीत. दरिद्री मित्रामुळं द्वारकाधीशाला कुणी नावं ठेवायला नकोत, म्हणून पतिदेव माझे द्वारकाधीशांना भेटायला जात नाहीत. पण मी आपल्याला वचन दिलेलंच आहे आता, की पतिदेव येतील त्या क्षणी मी त्यांना द्वारकाधीशांच्याकडं पाठवून देईन. हे ऐकून यती कानकोंडे झाले, मुके झाले आणि काहीही न बोलता तिथून निघून गेले. सुदामा आल्यावर अंगणातच त्याला विलक्षण अनुभूती आली. चैतन्य लहरी जाणवल्या, सुगंध आला. सुदामा सुशिलेला हाक मारतो. सुशिला बाहेर येताच त्याला जाणवतं की सुशिलेचा चेहरासुद्धा अत्यंत आनंदी दिसतोय. तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद नेहमीचा नाही. तिच्या डोळ्यातील आनंद पाहून सुदामा विचारतो, अगं दारी कोण आलं होतं? तुला कुणाचं दर्शन झालं? तुला गुरु भेटले की काय, का परमात्माच भेटला? अहो, एक यती आलेले होते. भिक्षा द्यायला काही नव्हतं, म्हणून तुम्हाला न विचारता मी यतींना एक वचन दिलं आहे, आणि ते वचन तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. तुम्ही
द्वारकाधीशांना भेटायला त्वरित जावं. मी जाणार नाही, तुला सांगितले ना. सुशीला म्हणते, मी तुम्हाला काहीही मागायला द्वारकाधीशांच्याकडे पाठवत नाही. देवाला 1000 डोळे असतात आणि 1000 कान असतात. काहीही न सांगताच त्याला सर्व काही समजतं. ते अत्यंत दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत. आपण कृपया देवाचं दर्शन घ्यायला जावं, द्वारकाधीशांचं दर्शन घ्यावं, कारण सध्या ते द्वारकेतच आहेत. खरं सांगू का सुशीला, मी तर इथं बसूनच रोज श्रीकृष्णाचं, द्वारकाधीशांचं दर्शन घेत असतो. द्वारकेला जायची गरजच काय? अहो, ते खरं आहे ना, पण प्रत्यक्ष दर्शन अधिक पुण्यकारक असतं. आपली प्रतिज्ञा आहे की कुणाच्याही घरी जायचं नाही. पण श्रीकृष्ण तर परमात्मा आहेत. तिथं जायला कसला संकोच करता? मित्राला तर भेटलंच पाहिजे ना. सुशिलेच्या अत्यंत आग्रहामुळं सुदामा द्वारकेला जायला तयार झाला. सुदामानं विचार केला की सुशिला माझं सर्व काही ऐकते, म्हणून मी सुद्धा तिचं ऐकलं पाहिजे. शिवाय यतीना सुशिलेनं दिलेलं वचन पूर्ण करायलाच हवं. म्हणून सुदामा सुशिलेला म्हणाला, हे कल्याणी, मित्राकडं भेटायला जाताना मोकळ्या हातानं जाण्यात आमची काय शोभा आहे? घरात काहीही नव्हतं, म्हणून सुशिला शेजारच्या 2-3 घरातून पोहे मागून आणते आणि तेच पोहे एका जुन्या कपड्यात बांधून पतिदेवांच्याकडे देते आणि सुशिला पतिदेवांना बजावून सांगते, कृष्णाला सांगा वहिनीने हेच पोहे दिलेले आहेत आणि सांगायला अजिबात संकोच करू नका. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सुदामा द्वारकेला निघाला. इकडं सुशिला खूप काळजी करायला लागली. 7 दिवसाचे उपाशी सुदामा द्वारकेत कसं पोचतील? सुशिलाने सूर्यनारायणांना प्रार्थना केली की माझ्या पतीचं रक्षण करा. पहाटे थंडीनं कुडकुडत कुडकुडत सुदामा द्वारकेला निघाला. थोड्याच वेळात तो दमला. मग तो झाडाखाली बसून थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा चालायला लागला. उन्हातून चालताना त्याला चक्कर आली आणि तो वाटेवरच पडला. रस्त्यावर पडलेल्या सुदामाला सूर्यनारायणाने पाहिलं आणि त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं की आपला परममित्र सुदामा आपल्याला भेटायला येताना वाटेत चक्कर येऊन पडलेला आहे. श्रीकृष्णांना सुदामेची खूप काळजी वाटली, म्हणून त्यांनी लगेच गरुडाला पाठवून अलगदपणे आकाशमार्गे द्वारकेच्या वेशीवर आणून सुदामाला सोडायला सांगितलं. पौष शुक्ल सप्तमीला सुदामा द्वारकेला पोचले. शुद्धीवर आल्यावर सुदामाने विचारलं, द्वारका किती दूर आहे? तेव्हा त्याला हीच द्वारका आहे असं समजल्याबरोबर अत्यंत आश्चर्य वाटलं, कारण द्वारका खूप दूर आहे असंच त्याला वाटत होतं. पण द्वारका तर एकदम जवळ आहे. मी सकाळी निघालो आणि दुपारी पोचलो सुद्धा, असं त्यांनी विचार केला, कारण गरुडाने उचलून आकाशमार्गानं आणलेलं त्याला समजलेच नव्हतं. द्वारकेमध्ये इतर ब्राह्मणांच्या बरोबर सैनिकांच्या 3 चौक्या, 3 चौक पार करून जिथं प्रवेश करणं अत्यंत अवघड आहे अशा श्रीकृष्णांच्या निवासस्थानी सुदामा पोचला. कारण ब्राह्मणप्रेमी श्रीकृष्णांचं निवासस्थान ब्राह्मणांसाठी सदैव उघडं होतं. तिथं प्रवेश करताच सुदाम्याला आपण ब्रह्मानंदाच्या समुद्रात डुंबत आहे असा अनुभव आला. श्रीकृष्ण त्यावेळी रुक्मिणीच्या पलंगावर बसलेले होते. त्यांनी लांबूनच एक ब्राह्मण येताना पाहिला. अरे अरे हा कोण आहे बरं? अरे हा सुदामाच आहे ओळखताच श्रीकृष्ण झटकन उठले आणि धावत धावत सुदामाजवळ येऊन त्याला मिठीच मारली. ते बघून रुक्मिणी आश्चर्यचकित झाली, कारण श्रीकृष्ण केवळ बलरामदादा आणि रुक्मिणीलाच असं आलिंगन देत असे. श्रीकृष्णांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू व्हायला लागले. तेव्हा सुदाम्याचा
कुणाच्याही दारात न जाण्याचा अहंकार नाहीसा झाला. सुदामाची वस्त्र अत्यंत फाटकी होती, पण भगवंत थोडेच वस्त्रांच्याकडे बघतात, भगवंत हृदयात पाहतात. सुदामा, सुदामा, किती दिवसांनी भेटलास रे, असं म्हणणाऱ्या कृष्णाला पाहून राण्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. श्रीकृष्णाने सुदामाला हात धरून आपल्या पलंगावर बसवलं आणि म्हणाला, मित्रा, फार चांगलं केलंस इथं तू आलास ते. सुदामाला समजलं की द्वारकाधीश होऊन सुद्धा श्रीकृष्ण त्याला विसरलेला नाही. सुदामाचे दारिद्र्य पाहून कृष्णाला खूप वाईट वाटलं, कारण त्यांना ठाऊक होतं की हे दारिद्र्य सुदामानं मित्रासाठी आपल्यावर ओढून घेतलेलं आहे. श्रीकृष्णाने गरम पाण्याने आणि आपल्या अश्रूंनी सुदाम्याचे पाय धुतले आणि ते चरणोदक आपल्या मस्तकावर शिंपडून घेतलं. तपस्वी सुदामा अनवाणीच चालत चालत आलेला होता. त्याच्या पायात अनेक काटे मोडलेले दिसत होते. श्रीकृष्ण एक एक काटा नखाने काढायला लागला. प्रत्येक काटा निघाल्यावर सुदामा सुखावत होता, पण एक काटा निघेना, कारण तो फार खोलवर गेलेला होता. कृष्णाने रुक्मिणीला सुई आणायला सांगितलं. रुक्मिणी सुई आणायला धावली, पण रुक्मिणी सुई घेऊन येण्यापूर्वीच वेळ जायला नको म्हणून खाली वाकून पुढच्या दाताने कृष्ण सुदामाच्या पायातला मोडलेला काटा काढायला लागला. ते पण सुदामा ओरडलाच, कन्हैया, कन्हैया, हे काय करतोस? राण्या काय म्हणतील? द्वारकाधीशाला हे शोभत नाही रे. मित्रा, तू असं काय बोलतोस? मी तर तुझा सेवक आहे. तुझा कन्हैया धनवान असूनही विवेकभ्रष्ट झालेला नाही. सुदामा आल्यापासनं आपण द्वारकाधीश आहोत याचं भानच श्रीकृष्णाला राहिलेलं नव्हतं. सुदामाच्या पायात खोलवर रुतलेला काटा कृष्णाने आपल्या पुढच्या दातांनीच काढला. सुदामाला काटा काढल्यावर कळ आली असणार, म्हणून त्याने सुदामाला थंड पाणी प्यायला दिलं. ते पाहून रुक्मिणी आणि इतर राण्या सुदामाला वारा घालायला लागल्या. श्रीकृष्णाने सुदामाला चंदन, केशर, सुगंधी द्रव्य लावली. नंतर शीतल सुवासिक जलाने स्वतः श्रीकृष्णाने राण्यांच्यासह सुदामाला स्नान घातलं. सुदामा अगदी संकोचून गेला होता. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, संकोच करू नकोस, हे सर्व ऐश्वर्य, हे सर्व वैभव तुझंच आहे. स्नान झाल्यानंतर श्रीकृष्णाने सुदामाला आपला पीतांबर नेसवला. मग सुदामासह कन्हैया गप्पा मारत मारत निवांत जेवले. विश्रांतीसाठी सुदामाला पलंगावर झोपून कन्हैया त्याचे पाय चेपायला लागला. हे बघून सर्व राण्या सुदामाला वारा घालायला लागल्या. पाय चेपता चेपता श्रीकृष्ण म्हणाले, मित्रा, तू मला भेटायला आलास, हे माझं थोर भाग्यच आहे. हे ऐकून सर्व राण्या एकमेकांच्याकडे बघायला लागल्या. स्वारींचा आज वेगळाच रंग दिसतोय. कन्हैयाने सुदामाचे हात हातात घेतले आणि दोघंही गुरुकुलातील गप्पांमध्ये, गुरुकुलातील आठवणींमध्ये रंगून गेले. आणि त्यावेळी राण्यांच्या लक्षात आलं की हा काही सामान्य ब्राह्मण मित्र नाही, हा यांचा बालमित्र आहे. श्रीकृष्ण म्हणाला, सुदामा, खरं सांगतो, या संसाराला मी अगदी अगदी कंटाळून गेलो आहे बघ. गुरुकुलातला आनंद इथं नाही आहे. तुला खेळायला फारसं आवडत नव्हतं, पण मीच जबरदस्तीनं तुला खेळायला नेत असे. तुला माझी सेवा करायला फार आवडायचं. तुला आठवतं का रे, आपण समिधानाला एकदा वनात गेलो होतो. अचानक मुसळधार पाऊस पडायला लागला. तेव्हा एका झाडावर आपण दोघं चढून बसलो. तू माझ्या वरच्या फांदीवर चढून बसलास. तुझ्याजवळ चणे होते आणि ते चणे तू एकटाच खायला लागलास. तेव्हा आवाज ऐकून मी विचारलं, काय खातोयस रे? तेव्हा तुला वाटलं, खरं सांगितलं तर मला चणे द्यायला लागतील, म्हणूनच तू सांगितलंस की थंडीनं काकडून माझे दात वाजतायत. एकटा खाणारा दरिद्री होतो हे ठाऊक असूनसुद्धा तू मुद्दामच सर्व चणे एकट्यानेच खाल्लेस. कारण ते चणे शापित होते. दुर्वासाने तसा शापच दिला होता त्या चण्यांना.
दुर्वासाने शाप देताना सुदामाने ऐकलेलं होतं आणि आपल्या मित्राला शाप लागू नये म्हणून तू एकट्यानंच चणे खाल्लेस, म्हणूनच तुला दरिद्री व्हावं लागलं. कृष्ण विचारतो, मित्रा लग्न झालं की नाही? कशी आहे आमची वहिनी? सुशीला माझी पत्नी आहे, मुलंही आहेत. सुदामानं आपली संसाराची कहाणी सांगितली, पण आपल्या दारिद्र्याविषयी एकही शब्द त्यांनी श्रीकृष्णांजवळ काढला नाही. केवळ आणि केवळ सुशीलाच्या आग्रहामुळं, तिच्या वचनपूर्तीसाठी मी इथं आलो आहे, असं सुदामा मनात म्हणाला. कृष्ण म्हणाला, माझी वहिनी एवढी सुपात्र असेल तर तिनं माझ्याकरता नक्की काहीतरी खायला पाठवलं असेल. रुक्मिणीनं हे ऐकून विचारलं, आपली आज्ञा असेल तर मित्राघरी काही पाठवू का? छे छे, मला याला काही देण्याची नाही, तर याच्याकडून घेण्याची इच्छा आहे. रुक्मिणी म्हणते, हा दरिद्री ब्राह्मण आपल्याला काय देऊ शकेल? हे ऐकून कृष्णाला अत्यंत वाईट वाटलं आणि तो म्हणाला, माझ्या मित्राला दरिद्री म्हणणारी तू कोण? रुक्मिणीने ओळखलं, स्वारींची आज वेगळीच लहर आहे. तिनं भगवंतांची क्षमा मागितली. सुदामा संकोचाने पोह्यांची पुरचंडी लपून ठेवू बघत होता आणि श्रीकृष्ण मनातल्या मनात हसत होते. सुदामानं त्या दिवशी चणे लपवले होते आणि आज सुदामा पोहे लपवतोय. जो मला काहीही देत नाही त्याला मीही काहीही देत नाही. पण सुदामाला काहीतरी द्यायचंच आहे म्हणून श्रीकृष्ण सुदाम्याचे पोहे हिसकावून घेतात. कृष्ण सुदामाला सांगतो, खरं म्हणजे मला कशाचीही गरज नाही, पण भक्तांनी प्रेमानं अर्पण केलेल्या कोणत्याही क्षुल्लक गोष्टीचा मी अत्यंत आनंदाने स्वीकार करतो. असं म्हणत श्रीकृष्णाने एक मूठ पोहे तोंडात घातले सुद्धा. बोलता बोलता खाता खाता श्रीकृष्णाने सुदामाच्या कपाळावरून हात फिरवला आणि श्रीक्षय हा ब्रह्माचा कपाळावर लिहिलेला लेख उलटा केला आणि यक्षश्री असा लेख झाला. यक्षश्री म्हणजे कुबेर, श्रीक्षय म्हणजे ज्याच्याजवळ काहीही संपत्ती राहू शकत नाही. श्रीकृष्ण पोह्याची दुसरी मूठ खाताना रुक्मिणीने त्यांचा हात पकडला आणि म्हणाली, हे प्रियनाथ, हे मुठभर पोहे ज्यांनी दिले तो या जन्मी तसंच पुढील जन्मीही ऐश्वर्यवान वैभवान होणार आहे. श्रीकृष्ण म्हणजे विश्वात्मा. विश्वात्म्याचे पोट भरले म्हणजेच भगवंतानी साऱ्या विश्वाला अन्नदान केल्याचं पुण्य सुदाम्याच्या पदरी बांधलं. श्रीकृष्ण म्हणाला, मित्रा, गोकुळात यशोदामय्या असेच पोहे मला खायला घालत असे. यशोदेच्या आठवणीनं श्रीकृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. सुदामाचे पोहे प्रेमरसाने भिजलेले होते. या एक मूठ पोह्याच्या बदली श्रीकृष्णाने सुदाम्याला द्वारकेचं ऐश्वर पाठवून दिलं. सुदाम्यानं आपल्या दारिद्र्याची गोष्ट श्रीकृष्णाला सांगितली नाही, म्हणून श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या ऐश्वर्यदानाची गोष्ट सुदामाला सांगितली नाही. कन्हैयाच्या सहवासात सुदामानं एक रात्र घालवली. साक्षात नारायण आणि महालक्ष्मीने त्याची सेवा केली. त्यामुळं आपण वैकुंठातच आहोत असं सुदामाला वाटलं आणि ते खरंच होतं. दुसऱ्या दिवशी सुदामा निघाला. त्याला वाटलं श्रीकृष्ण 2 दिवस राहण्याचा आपल्याला आग्रह करेल, पण भगवान श्रीकृष्णाने सुदामाला राहण्याचा मुळीच आग्रह केला नाही. कारण सुदाम्याचं मुखदर्शन झाल्याखेरीज सुशीला तोंडात पाणीसुद्धा घेत नव्हती, म्हणून श्रीकृष्णाने सुदामाला राहण्याचा आग्रहच केला नाही. श्रीकृष्ण सुदामाला पोचवायला महालाच्या दारापर्यंत आले आणि म्हणाले, मित्रा, पुढील वेळी येताना वहिनींना आणि मुलांना घेऊन ये. वहिनींना माझा नमस्कार सांग. यशोदामय्या मला जसे पोहे देत होती तसेच पोहे वहिनीने मला दिले, असं म्हणत श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमाने सुदाम्याला आलिंगन दिलं आणि निरोप घेतला. सुदामा श्रीकृष्णांच्या महालाबाहेर पडले
तेव्हा सर्व देव ऋषी मुनी सुदामाच्या दर्शनासाठी जमलेले होते. सगळेजण म्हणा लागले, धन्य आहेत भक्तराज सुदामा. भगवंतांच्याकडे जाऊन ज्यानं काहीही मागितलं नाही, तो जसा आत गेला तसाच तो बाहेर आला. धन्य धन्य तो सुदामा. बोला भक्तराज सुदामा की जय. सुदामा आपल्या गावी आला, पण त्याला आपली झोपडीच दिसेना. तिथं अनेक सुंदर सुंदर भव्य प्रासाद उपवने त्याला दिसली. तो विचार करायला लागला, मी कुठं आलो बरं? माझी झोपडी कुठं आहे? का मी गावात चुकलो? तेवढ्यात भगवंतांनी स्वर्गातून बोलवलेले अनेक स्त्री पुरुष मंगलवाद्य वाजवत वाजवत सुदामाच्या स्वागतासाठी आले. पतिदेव आल्याचं समजताच सुशिला धावत धावत बाहेर आली. तेव्हा ती साक्षात लक्ष्मीच भासत होती. सुदामाला पाहून तिच्या डोळ्यात प्रेमाश्रू तरळले, पण ते जमिनीवर पडू नयेत म्हणून तिनं आपले डोळे गच्च बंद केले आणि सुदामाला नमस्कार केला. सुदामा तर सुशिलेला पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या लक्षात आलं की हे परमैश्वर्य श्रीकृष्णांच्या कृपेमुळंच प्राप्त झालेलं आहे. भगवंत आपल्या भक्तांना पुष्कळ देतात, तरीही त्यांना भक्ताला आपण कमीच दिलं असं वाटतं. तेव्हा सुशिला सांगते, ही तर आपल्या मित्राची कृपा आहे. सुदामेने हात जोडले, प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, मला धनाची अपेक्षा नाही आहे. जन्मोजन्मी श्रीकृष्ण भक्तीची आणि श्रीकृष्णाच्या सेवेची संधी मला मिळावी. श्रीकृष्णाच्या चरणाशी मला स्थान मिळावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. इकडं श्रीकृष्ण म्हणतात, इतकं देऊनसुद्धा मी सुदामाच्या ऋणातनं मुक्तच होऊ शकत नाही. सुदामा आणि सुशिलाने निर्णय घेतला की भगवंतांनी दिलेल्या ऐश्वर्याचा उपयोग केवळ भगवंतांची सेवा करण्यासाठीच करायचा, स्वतःसाठी नाही. भगवंतांच्या ध्यानात, भगवंतांच्या चिंतनात आणि भगवंतांची सेवा करत करत तन्मय होऊन सुदामानी लवकरच भगवंतांचं परमस्थान प्राप्त करून घेतलं. भगवान श्रीकृष्ण सुदामाबद्दल असं म्हणतात, चित कुर्वन्ति कर्माणि कामय रहत चेतसः त्यजंत प्रकृतिर्देवी यथाहम लोकसंग्रहम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जगात क्वचितच असे लोक असतात की जे ईश्वरी मायेने रचलेल्या विषयवासनांचा त्याग करून माझ्याप्रमाणे केवळ लोकांना उन्नती करून घेण्यास प्रवृत्त करणे, प्रयत्नशील करणे अशी कामे करतात. तो हा सुदामा. भगवान श्रीकृष्ण असे काम करणाऱ्या ब्राह्मण सुदामाशी स्वतःचीच तुलना करतात. सुदामा चरित्र सांगताना शुकमुनी समाधीस्थ झाले होते. तेव्हा सर्व ऋषींनी मुनींनी वेदपठण आणि मंत्रघोष करून त्यांना सचेतन केलं. असेच यापूर्वी ब्रह्मदेवाने सर्व वासरे आणि गोप बालके ब्रह्मलोकी नेऊन ठेवली होती. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्व वासरांचे आणि गोप बालकांचे रूप घेतले आणि सारे जग विष्णुमय आहे हे वेदवाक्य मूर्तिमंत साकारून दाखवले. ही कथा सांगतानाही श्री शुकदेव समाधीस्थ झालेले होते. परीक्षित राजा म्हणतो, महाराज, ही सुदाम श्रीकृष्ण भेटीची कथा ऐकून तृप्तीच होत नाही, पण या अतृप्तीतही एक विलक्षण आनंद गवसतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. भागवत दशमस्कंद. श्री शुकदेव सांगतात, राजन, एकदा प्रलयसमी जसे सूर्यग्रहण लागते तसं खग्रास सूर्यग्रहण लागणार होतं. या सूर्यग्रहणाच्या बद्दल अगोदरच सर्वांना समजलं होतं. म्हणून सर्व यादवांसह बलराम, श्रीकृष्ण आपल्या परिवारासह
सर्वांचं कल्याण व्हावं या उद्देशानं स्नान, दान इत्यादी करण्यासाठी समंतपंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आले. सर्वश्रेष्ठ शस्त्रधारी अशा भगवान परशुरामांनी अत्याचारी क्षत्रियांना मारून त्यांच्या रक्ताने मोठमोठे डोह बनवले होते. ते क्षेत्र म्हणजेच समंतपंचक क्षेत्र. येथेच भगवान परशुरामांनी स्वतःचा पापकर्मांशी काहीही संबंध नसतानासुद्धा लोकांना सदाचाराचं शिक्षण देण्यासाठी एक महान यज्ञ केला होता. परीक्षिता, या महान तीर्थयात्रेसाठी सर्व भारतवर्षामधील जनता कुरुक्षेत्री आलेली होती. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्री येताना द्वारका नगरीचं रक्षण करण्यासाठी अनिरुद्ध आणि सेनापती कृतवर्मा, सुचंद्र, शुक, सारण ह्यांना द्वारकेमध्ये ठेवलेलं होतं. कुरुक्षेत्री त्याच वेळी अनेक वंशांचे राजे आणि त्यांचे परिवार आलेले होते. या व्यतिरिक्त गोकुळातून नंद, यशोदा तसेच गोपाळ आलेले होते. पांडवसुद्धा कुंती मातेशासह आलेले होते. धृतराष्ट्र पुत्रांसह गांधारी, भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य वगैरे कौरव पक्षाचे सर्वजण आलेले होते. एकमेकांना भेटून सर्वांना अत्यानंद झाला. परस्परांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले, अंगावर रोमांच उठले, प्रेमानं मुखातनं शब्द फुटत नव्हते, पण सर्वजण आनंद सागरात डुंबू लागले. यादव आणि पांडवांची भेट झाल्यानंतर सर्व यादव नंद आणि यशोदामय्यांना भेटायला गेले आणि आपापसामध्ये श्रीकृष्णांच्या मधुर लीलांविषयी बोलायला लागले. तेव्हा कुंती वसुदेवांना म्हणाली, दादा, मी स्वतःला अत्यंत दुर्दैवी समजते, कारण आपल्यासारखे बंधू बांधव असूनसुद्धा त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही. दादा, दैव ज्याला प्रतिकूल असते त्याला हितचिंतक, संबंधी, मित्र, पुत्र, भावंड किंबहुना माता पितासुद्धा विसरतात, हेच खरं आहे. हे ऐकून वसुदेव म्हणतात, ताई, आम्हाला दोष देऊ नकोस, कारण आपण सर्वजणच दैवाच्या हातातील खेळणे आहोत. कारण जे काही होतं आणि जे काही घडतं ते ईश्वराच्या इच्छेनंच होतं. ताई, कंसाच्या छळामुळं आम्ही तर देशोधडीला लागलो होतो. सुदैवानं पुन्हा आमचं मूळ वैभव आम्हाला प्राप्त झालं, आम्ही वैभवशाली झालेलो आहोत. शुकमुनी म्हणतात, तिथं आलेल्या राजांचा वसुदेव, उग्रसेन यांनी सत्कार केला तेव्हा श्रीकृष्णांच्या दर्शनामुळं सर्व राजांना परमानंद झाला. सर्व राजे यादवांची प्रशंसा करून म्हणाले, खरोखर तुमचं जीवन धन्य आहे, कारण योग्यांनाही दुर्लभ असं श्रीकृष्णांचं दर्शन तुम्हाला नेहमीच होत आहे. नंदाला जेव्हा हे समजलं की बलराम श्रीकृष्ण आलेले आहेत, तेव्हा अनेक गोपींच्यासह ते यादवांना म्हणजेच बलराम श्रीकृष्णांना भेटायला गेले. पुष्कळ दिवसापासून एकमेकांना भेटण्यास आतुर झालेले असल्यामुळं सर्वजण एकमेकांना बराच वेळ आलिंगन देत राहिले. वसुदेवानी नंदबाबांना, देवकीनं यशोदेला हृदयाशी कवटाळलं. नंतर नंद यशोदांनी रामकृष्णांना मिठीत घेतलं. तेव्हा त्यांचे गळे दाटून आले, त्यांना शब्द बोलायला येईना. भाग्यवती यशोदांनी नंदाने रामाला, कृष्णाला आपल्या मांडीवर बसून घेतलं आणि दोन्ही हातांनी अत्यंत प्रेमानं कुरवाळलं. त्यामुळं नंदाचे, यशोदेचे सर्व दुःख नाहीसे झाले. नंतर रोहिणीनं आणि देवकीनी अत्यंत आस्थेनं, प्रेमानं यशोदेला जवळ घेतलं आणि त्या म्हणाल्या, अगं यशोदे, आमच्याशी तुमची जी अतूट मैत्री आहे तिची
त्या बदल्यात इंद्राचं ऐश्वर देऊनही आम्ही कधीही परतफेड करू शकणारच नाही. आपल्या आईवडिलांना न पाहिलेल्या रामकृष्णांचं आपण दोघांनी पापण्या जशा डोळ्यातील बुबुळांचं रक्षण करतात, त्याचप्रमाणे आपण रामकृष्णांचं रक्षण केलेलं आहे. तसंच त्यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्यात, त्यामुळे दोघेही निर्भय राहिले. शुकदेव म्हणतात, परम प्रियतम श्रीकृष्णाला खूप वर्षांनी पाहताना जेव्हा गोपींच्या पापण्यांची उघडझाप होई, तेव्हा त्या गोपी पापण्या निर्माण करणाऱ्यालाच शिव्या शाप देऊ लागल्या. गोपींनी आपल्या प्रियतमाला हृदयात नेऊन गाढ आलिंगन दिलं आणि त्या तन्मय होऊन गेल्या. नेहमी ध्यान करणाऱ्या योग्यांनाही जो भाव प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे, तो भाव गोपींनी प्राप्त करून घेतला. गोपींची ही स्थिती पाहून श्रीकृष्ण एकांतात गोपींच्या जवळ गेले आणि त्यांना दृढ आलिंगन देऊन त्यांची खुशाली विचारली आणि हसत हसत म्हणाले, सख्यानो, आम्ही शत्रूचा नाश करण्यात गुंतल्यामुळं खूप दिवस निघून गेले. तुम्हाला आमची कधी आठवण येत होती का नाही? मी कृतज्ञ आहे अशी शंका येऊन माझ्याबद्दल तुमच्या मनात वेडेवाकडे विचार आले नाहीत ना? खरं म्हणजे आपली भेट व वियोग घडवणारे भगवंत आहेत, त्याला मी तरी काय करणार? गोपीनो, सुदैवानं तुम्हाला माझं असं प्रेम मिळालं आहे की जे माझी प्राप्ती करून देणार आहे. कारण माझ्या ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष द्यायला समर्थ आहे. गोपीनो, ज्याप्रमाणे भौतिक पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी, आत आणि बाहेर त्यांना कारणीभूत असलेली पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते असतात, त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी, आत आणि बाहेर फक्त आणि फक्त मीच असतो. गोपीनो, सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारण रूपाने राहिलेली आहेत आणि आत्मा जीवरूपाने राहिला आहे. परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशी सत्य असणाऱ्या माझ्यामध्येच भूते आणि जीव प्रतीत होतात असे जाणा. श्री शुकमुनी म्हणतात, राजन, अशा प्रकारे श्रीकृष्णाने गोपींना अध्यात्मज्ञान दिलं. या उपदेशाचं वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या गोपी भगवंतांशी एकरूप झाल्या. गोपी म्हणाल्या, संसाररूपी विहिरीतून बाहेर पडण्यासाठी ज्यांचा आश्रय घेतात ते आपले चरणकमल प्रपंचातील कामे करत असतानाही नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहोत, एवढीच कृपा करा. श्री शुकदेव म्हणतात, श्रीकृष्णाने गोपींच्यावर कृपा केली आणि नंतर ते पांडवांशी बोलू लागले. पांडवांशी बोलत असताना श्रीकृष्ण पत्न्या आणि कौरव स्त्रिया एकत्र येऊन भगवंतांच्या त्रिभुवन विख्यात लीलांचं वर्णन करायला लागल्या. तेव्हा द्रौपदींनी श्रीकृष्ण पत्न्यांना विचारलं की श्रीकृष्णाने तुमचं पाणीग्रहण कोणत्या प्रकारे केलं, कृपया ते सांगा. तेव्हा रुक्मिणी, जामवती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा या अत्यंत भावविभोर होऊन आपापलं पाणीग्रहण श्रीकृष्णाने कसं केलं त्याचं सुंदर वर्णन करून द्रौपदीला सांगतात. आणि त्या म्हणाल्या, आम्ही पूर्वजन्मी खूप मोठी तपश्चर्या केली असावी,
म्हणूनच आम्ही या जन्मी भगवंतांच्या दासी झालो आहोत. इतर 16,100 पत्न्यांच्या वतीनं रोहिणी म्हणाली, भौमासुराने आम्हाला बंदी करून ठेवलं आहे. हे जाणून श्रीकृष्णाने भौमासुराला मारून आम्हाला सोडवलं, पण स्वजनाने आमचा स्वीकारच केला नाही. तेव्हा आमचे पुढील जीवन उज्ज्वल आणि प्रकाशित करण्यासाठी श्रीकृष्णाने आमचं पाणीग्रहण केलं. महात्मा गोपालकृष्ण गायी चारत असताना गोप, गोपी, भिल्लिणी, गवत आणि वेलीसुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छित असत, तोच आमचा प्राणवल्लभ श्रीकृष्ण आम्हाला हवा आहे. श्री शुकदेव म्हणतात, भगवान श्रीकृष्णांच्याबद्दल त्यांच्या सर्व पत्न्यांना किती प्रेम आहे हे गांधारी, कुंती, द्रौपदी, सुभद्रा, इतर पत्न्या आणि गोपींनी ऐकलं आणि सर्वजण अत्यंत मुग्ध झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे सर्व स्त्रिया बोलत असताना, पुरुष मंडळी बोलत असताना श्रीकृष्ण आणि बलरामांचं दर्शन घेण्यासाठी अनेक ऋषीमुनी तिथं आले. व्यास, नारद, च्यवन, देवल, असित, विश्वामित्र, शतानंद, गौतम, भरद्वाज, शिष्यांसह परशुराम, वसिष्ठ, गालव, भृगु, पुलस्त्य, कश्यप, अत्री, मार्कंडेय, एकत, द्वित, त्रित, बृहस्पती, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, अंगिरा, अगस्त्य, वामदेव आणि याज्ञवल्क असे विश्ववंद्य ऋषी आलेले पाहून तिथं असलेले राजे, पांडव, बलराम आणि श्रीकृष्ण उठून उभे राहिले. सर्वांनी ऋषीमुनींना प्रणाम केला. राम श्रीकृष्णाने त्यांची पाद्यपूजा केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही धन्य झालो. जन्म घेतल्याचं फळ आज आम्हाला पुरेपूर मिळालं, कारण ज्या योगेश्वरांचं दर्शन देवतांनासुद्धा दुर्लभ आहे ते आज आम्हाला झालेलं आहे. भगवंतांना केवळ विशिष्ट मूर्तीमध्येच पाहतात अशांना आपलं दर्शन आणि पाद्यपूजाची संधी कशी बरं मिळू शकेल? केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे, फक्त दगडमातीच्या प्रतिमा म्हणजे देवता नव्हेत, तर संतच खरे तीर्थ किंवा देवता आहेत. पुष्कळ काळच्या तपानं देवांचं दर्शन घडू शकतं, त्यानंतरच फळ मिळतं. पण संत पुरुष केवळ आणि केवळ दर्शनानंच कृतार्थ करतात. अग्नी, सूर्य, पृथ्वी, जल, आकाश, वायू किंवा वाणी व मनाची देवता यांची खूप उपासना करूनसुद्धा अज्ञान नष्ट होत नाही. पण ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर केली तरी ते सर्व अज्ञान नाहीसे करतात. जो मनुष्य वात, पित्त, कफ या 3 धातूंनी बनलेल्या शवासारख्या शरीरालाच आत्मा समजतो, स्त्री पुरुष यांनाच आपले समजतो, फक्त पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानीपुरुषांना नाही. जो दगडमातीच्या, लाकडाच्या, पार्थिव वस्तूंना देव मानतो, तो मनुष्य असूनसुद्धा पशूंच्या पेक्षाही अविचारी समजावा. श्री शुक म्हणतात, अखंड ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्णांचं हे गूढ भाषण ऐकून सर्व ऋषीमुनी स्तब्ध झाले. भगवान श्रीकृष्ण काय म्हणत आहेत तेच त्यांना कळेना आणि खूप विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की भगवान सर्वेश्वर असूनसुद्धा सर्वसामान्यांना केवळ लोकशिक्षणासाठीच मुद्दाम सामान्य जीवाप्रमाणे बोलत आहेत. नंतर सर्व ऋषी हसत हसत म्हणाले, आपण स्वतः ईश्वर असूनसुद्धा माणसासारखे व्यवहार करून स्वतःला लपवून ठेवित आहात. प्रभू, आपली लीला अगाध आहे. आपण आपल्या योगमायेनं आपला महिमा झाकून ठेवला आहे.
आम्ही आपणास नमस्कार करतो. हे भगवान, आपण ब्राह्मण भक्तांमध्ये अग्रगण्य आहात. येथे असणारे राजे यादवसुद्धा आपले खरे स्वरूप जाणत नाहीत, कारण जे सर्वांचा आत्मा, जगताचे आदिकारण आणि नियंत्रक आहेत, अशा आपल्या स्वरूपाला आपण मायेनं झाकून ठेवलेलं आहे. हे प्रभू, आम्ही आपले भक्त आहोत. आपण आमच्यावर कृपा करावी, कारण ज्यांचा लिंग शरीर रूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळं नष्ट होतो, त्यांनाच आपल्या परमपदाची प्राप्ती होते. अशा प्रकारे श्रीकृष्णांची स्तुती करून धृतराष्ट्र आणि धर्मराजाचा निरोप घेऊन सर्व ऋषी मुनी आपापल्या आश्रमी जाण्याचा विचार करू लागले. तेवढ्यात वसुदेव आले आणि त्यांचे चरण पकडून म्हणाले, हे ऋषीनो, माझी प्रार्थना ऐकावी. कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो ते कृपया मला सांगावं. तेव्हा नारद म्हणाले, ऋषीनो, वसुदेव श्रीकृष्णाला आपले मूल समजून शुद्ध भावनेनंच आपल्या कल्याणाचा मार्ग विचारित आहे, आपल्या कल्याणाचे साधन विचारत आहे. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण नेहमी जवळ राहणे माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरते. जसे गंगेजवळ राहणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थावर जातो. श्रीकृष्ण स्वतः अद्वितीय परमात्मा आहेत. जेव्हा ते स्वतःला आपल्याच प्राण इत्यादी शक्तीने झाकून घेतात, तेव्हा सामान्य लोकांना ते मनुष्य वाटतात. ढग, धुके किंवा ग्रहण यामुळं सूर्य झाकला गेला आहे असं वाटतं. त्याप्रमाणे परीक्षिता, त्यानंतर ते ऋषी बलराम आणि श्रीकृष्णांच्या समोरच वसुदेवांना म्हणाले, हे श्रेष्ठ वसुदेवा, मनोभावे भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करण्याने कर्मवासनांचा नाश होतो. वसुदेवा, आपण देवता, ऋषी आणि पितरांचं ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला येतो. यज्ञ, अध्ययन आणि संतान यांच्याद्वारे या ऋणातून आपली मुक्तता होते. वसुदेवा, आपण ऋषीऋण आणि पितरांच्या ऋणातून मुक्त झालेले आहात. आता यज्ञ करून देव ऋणातून मुक्त व्हा आणि ग्रहत्याग करा. हे वसुदेवा, आपण परमभक्तीनं भगवंतांची आराधना केलेली आहे, म्हणूनच ते आपले पुत्र झालेले आहेत. श्री शुक सांगतात, ऋषींचं हे म्हणणं ऐकून उदार वसुदेवानी त्या सर्वांना नमस्कार केला आणि यज्ञासाठी ऋत्विज म्हणून त्यांचीच योजना केली. तेव्हा ऋषींनी वसुदेवांच्याकडून उत्तमोत्तम सामुग्रीने युक्त असे काही यज्ञ करविले. यज्ञ योग्य रीतीने पूर्ण झाल्यावर वसुदेवाने शास्त्रानुसार सर्व ऋषीमुनींना दक्षिणा, धन, गायी, भूमी आणि कन्या अर्पण केल्या. नंतर वसुदेवाने ब्राह्मणांपासून कुत्र्यांपर्यंत सर्वांना भोजन दिले. नंतर सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. तेव्हा सर्वजण यज्ञाची प्रशंसा करत श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आपापल्या ठिकाणी गेले. परत जाताना कौरव, पांडवांना, नारदांना, व्यासांना श्रीकृष्णांना सोडून जाताना खूपच दुःख झालं. नंदबाबा, यशोदा मात्र आपापसातील प्रेमामुळं आणखीन काही काळ तिथंच राहिले. वसुदेवाने आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आप्तांसमवेत पार केला. तेव्हा अत्यंत प्रेमानं, कृतज्ञ भावनेनं नंदबाबांचा हात हातात घेऊन वसुदेव म्हणाले, हे बंधो, आम्ही पूर्वी कैदेत असल्यामुळं आपणास काहीही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वानं आंधळे झाल्यामुळं आपण आमच्यासमोर असूनसुद्धा आम्ही आपल्याकडं लक्ष देत नाही. दुसऱ्यांना मान देणाऱ्या हे बंधो,
ज्याला आपले कल्याणच करून घ्यायचे आहे त्याला राज्यलक्ष्मी कधीच मिळता कामा नये. कारण राज्यलक्ष्मीने आंधळा झालेला मनुष्य आप्तेष्टांशी संपर्कच ठेवत नाही. वसुदेवांचं हे बोलणं ऐकून नंदबाबा वसुदेव प्रेमानं सद्गदित झाले आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. वसुदेवाला प्रसन्न करण्यासाठी तसंच राम आणि कृष्णावरील प्रेमामुळं नंदबाबा आज उद्या करता करता आणखीन 3 महिने तिथंच राहिले. यादवांनीसुद्धा नंदबाबाला गोकुळवासियांना अत्यंत मानानं वागवलं. यादवांनी अनेक भेटवस्तू देऊन त्यांचा मग निरोप घेतला. त्यानंतर नंदबाबा यशोदेसह सर्व गोपाळ गोपी व्रजात परतले आणि त्यांच्या पाठोपाठ सर्व यादवसुद्धा द्वारकेला परतले. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्णांची शक्ती जाणून तसंच हे ईश्वर आहेत हे जाणून देवकी श्रीकृष्णाला म्हणाली, तुमचे गुरु सांदीपनी यांचा पुष्कळ दिवसापूर्वी मृत्यू पावलेला पुत्र तू आणून दिलातस. तेव्हा आज माझी इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसानं मारलं होतं त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावं. मी त्यांना डोळे भरून पाहीन. देवकी मातेची ही इच्छा ऐकून बलराम आणि श्रीकृष्णाने योगमायेचा आश्रय घेतला आणि ते दोघं सुतल पातालात गेले. सुतल लोकाचा राजा बलीनं राम आणि श्रीकृष्णांना बघितलं आणि अत्यानंदानं बलराम आणि श्रीकृष्णांना बली सामोरा गेला. बलराम आणि श्रीकृष्णांना वंदन करून त्यांची पाद्यपूजा त्यांनी केली आणि त्याचं चरणतीर्थ आपल्या सर्व परिवारावर शिंपडून पवित्र झाले. श्रीकृष्ण म्हणाले, स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीची ऊर्जा यांची 6 मुलं ब्रह्मदेवाच्या शापामुळं असुरी योनीमध्ये हिरण्यकश्यपूच्या पोटी आले. तेथून त्यांना देवकीच्या गर्भात ठेवलं होतं. त्यांचा जन्म होताच कंसानं त्यांना मारलं. माझी माता देवकी अत्यंत शोकाकुल झालेली आहे, म्हणून तिचा शोक नाहीसा करण्यासाठी आम्ही त्या 6 बालकांना घेऊन जातो. त्यानंतर ते शापमुक्त होऊन आनंदानं आपल्या लोकी परत जातील. तेव्हा बलीनं दिलेली 6 मुलं घेऊन बलराम आणि श्रीकृष्ण परत आले. ही 6 मुलं म्हणजेच स्मर, उद्गिथ, परिश्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी ह्या मुलांना देवकी मातेकडं श्रीकृष्णाने सोपवली. मुलांना पाहून देवकी पुत्रप्रेमानं, पुत्रस्नेहानं, पुत्रस्पर्शानं आनंदी झाली. भगवान श्रीकृष्णांचा स्पर्श झाल्यामुळं त्या मुलांना आत्मसाक्षात्कार झाला आणि सर्वांना साष्टांग नमस्कार करून सर्वांच्या समक्ष 6च्या 6 मुलं देवलोकी गेली. परीक्षित राजा विचारतो, गुरुदेव, सर्व भोगांचा त्याग केलेल्या महादेवांना जे देव, असुर आणि मनुष्य भजतात ते बहुतेक धनसंपन्न होतात, पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारे मात्र साधारण तसे नसतात. दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत, पण उपासकांना त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत फळ मिळतं. याचं कारण काय असावं? श्री शुकदेव म्हणतात, महादेव आपल्या शक्तीनं युक्त असून ते अहंकाराचे अधिष्ठाते आहेत. त्यामुळं त्रिविध अहंकारामुळं सर्वांच्या अधिष्ठाता देवता उपासना केल्यावर योग्य ते फळ देतात. श्री महादेव लवकर प्रसन्नही होतात, परंतु श्रीहरी प्राकृत गुणरहित आहेत. त्यांची जो उपासना करतो तो सतानातीत होतो. श्रीहरी सांगतात, ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचं सर्व धन मी हळूहळू काढून घेतो. तो निर्धन झाल्यावर त्याचे सर्व बांधव त्याला सोडून जातात. मग तो धन मिळवण्यासाठी उद्योग करू लागतो. तेव्हा मी त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ करतो. त्यामुळं
तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो, तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो. परीक्षिता, ब्रह्मदेव, महादेव आणि विष्णू हे वर आणि शाप देण्यास समर्थ आहेत, पण ब्रह्मदेव, महादेव हे लवकर प्रसन्न होऊन वर किंवा शाप देतात. पण श्री विष्णूंचं मात्र तसं नाही. या बाबतीत एक कथा आहे. वृकासुराला वर देऊन महादेव मोठ्या संकटात पडले होते, पण भगवान श्रीकृष्णाने त्यांना कसं वाचवलं ते ऐक. वृकासूर हा शकुनीचा मुलगा. तो अत्यंत दुष्ट होता. एकदा त्याला नारद मुनी भेटले. त्यांनी नारद मुनींना विचारलं, 3 देवांच्या मध्ये चटकन प्रसन्न कोण होतो आणि लवकर कोण रागवतो? नारद मुनी म्हणाले, तू महादेवांची आराधना कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. ते ऐकून वृकासूर केदारनाथला आला. अग्नीलाच महादेवांचं मुख समजून अग्नीमध्ये आपले मांस हवन करायला लागला. महादेवांची तू घोर आराधना करायला लागला. असे 6 दिवस झाले, तरीही भगवान महादेवांचं दर्शन झालं नाही. तेव्हा वृकासूरला परम दुःख झालं. 7व्या दिवशी केदार तीर्थाचं स्नान करून त्यांनी आपलं मस्तक कुऱ्हाडीनं तोडून अग्नीमध्ये हवन करायचं ठरवलं. त्याप्रमाणे हाड घेऊन वृकासूर आपलं मस्तक तोडू लागला. त्या क्षणी भक्तवत्सल दयाळू भगवान शंकराने आपल्या दोन्ही हातांनी वृकासूरचे दोन्ही हात पकडले आणि वृकासुराला मस्तक तोडण्यापासून अडवलं. भोलेनाथांचा स्पर्श होताच वृकासूरला पहिल्याप्रमाणे देह प्राप्त झाला आणि तो परिपूर्ण झाला. भोलेनाथ वृकासूरला म्हणाले, अरे वत्सा, थांब थांब, मी तुला हवा तो वर देतो. तू विनाकारण शरीराला कष्ट का देतोस? वृकासूर म्हणाला, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरून जावा. हे ऐकून भोलेनाथ जरा नाराज झाले, पण हसून म्हणाले, ठीक आहे. जणू भोलेनाथाने सापाला अमृत पाजलं. महादेवानी तसा वर देताच वृकासुराला पार्वती देवीचं हरण करण्याची इच्छा झाली. शिवाय त्या वराची परीक्षा घेण्यासाठी वृकासूर महादेवांच्या मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून भोलेनाथ अत्यंत भयभीत होऊन पळू लागले आणि वृकासूर त्यांचा पाठलाग करू लागला. महादेवांचं संकट टाळण्याचा काहीच उपाय न सुचल्यामुळं मोठे मोठे देव स्तब्ध राहिले. शेवटी भोलेनाथ भक्तांचे भय नाहीसे करणाऱ्या नारायणांकडं वैकुंठात गेले. नारायणाने म्हणजे श्रीकृष्णाने पाहिलं की महादेव मोठ्या संकटात सापडलेले आहेत. तेव्हा ते योगमायेचा आश्रय घेऊन ब्रह्मचार्याचं रूप घेऊन वृकासूरकडे गेले. नारायणाने अत्यंत नम्रपणे वृकासुराला वंदन करून म्हणलं, हे शकुनीनंदन, तू खूपच थकला आहेस. खूप लांबून तू आलायस काय? थोडी विश्रांती तर घे. कारण सुख मिळवण्याचं आणि उपभोगण्याचं शरीर हेच साधन आहे. अमृतमय वाणीनं असं विचारल्यावर वृकासुराने आपली तपश्चर्या, आपण केलेली वरप्राप्ती आणि शंकरांचा पाठलाग हे सर्व सविस्तर सांगितलं. सर्व ऐकून नारायण हसून म्हणाले, हो दानवराज, शंकराच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. कारण दक्ष प्रजापतीच्या शापाने शंकर पिशाच्य झालेला आहे. शिवाय सध्या शंकर कुणालाही काहीही वर देतात. तुला दिल्याप्रमाणे शंकराने मलासुद्धा वर दिलेला आहे, पण त्यांचे वर आता खरे होत नाहीत. तेव्हा त्या खोटे बोलणाऱ्या शंकराला तू मारून टाक. त्यापूर्वी शंकर किती खोटं बोलतात ते समजण्यासाठीच आपल्या डोक्यावर हात ठेवून तर बघ, काहीही होणार नाही. बघ, मी माझ्या डोक्यावर हात ठेवतो, बघ, काहीही झालेलं नाही. मग तुझी खात्री पटेल की आता शंकर किती खोटं बोलतायत ते. नारायणांच्या गोड बोलण्यानं वृकासुराची विवेकबुद्धी नष्ट झाली आणि सहजपणे विसरून त्याने आपल्या डोक्यावरच आपला हात ठेवला. त्या क्षणी वृकासूरचं डोकं फुटलं आणि तो मरून कोसळला. भोलेनाथ संकटमुक्त झाले. तेव्हा आकाशातून देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. नारायणांचा जय जयकार केला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. दशमस्कंध.
श्री शुकदेव म्हणतात, विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण श्रीकृष्णांचा परमभक्त होता. तो फक्त भगवत भक्ती करूनच पूर्ण मनोरथ, शांत, ज्ञानी आणि विरक्त होता. तो कोणत्याही प्रकारचा उद्योग न करता जे काही आणायचे मिळेल त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवी. दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी पुरेशी सामुग्री मिळत असे. त्यापेक्षा अधिक मिळत नसे, पण तो त्यातच संतुष्ट राही आणि आपल्या वर्णानुसार योग्य ती धर्मकार्मे करत असे. परीक्षिता तसाच त्या देशाचा बहुलाश्व नावाचा राजासुद्धा निरहंकारी होता. हे दोघंही श्रीकृष्णांचे अत्यंत प्रिय भक्त होते. एके दिवशी दारुकाला सांगून श्रीकृष्णांनी आपला रथ मागितला आणि त्या दोघांच्यावरही प्रसन्न होऊन ते विदेह देशाकडं जायला निघाले. भगवंतांच्याबरोबर नारद, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, असित, आरुणी, मी, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन इत्यादी ऋषीसुद्धा होते. विदेह देशाकडं जाताना वाटेतील अनेक नागरिक, ग्रामवासी, अनेक ऋषीमुनी भगवंतांच्या स्वागताला हजर असत. अनेक स्त्री पुरुष भगवान श्रीकृष्णांच्या मुक्तहास्य आणि प्रेमपूर्ण नजरेनं युक्त असं मुखकमल डोळे भरून पाहत असत. त्रिलोक गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या दर्शनानं सर्व लोकांची अज्ञानदृष्टी नाहीशी करून त्यांना अज्ञान देऊन त्यांचं परमकल्याण करीत चाललेले होते. जी सर्व दिशांना उजळून टाकणारी आणि सर्व अशुभांचा नाश करणारी आहे, अशा कीर्तीचं गायन जागोजागी माणसे आणि देव करीत होते. ते ऐकत श्रीकृष्ण हळूहळू विदेह देशात जाऊन पोचले. परीक्षिता भगवान श्रीकृष्णांच्या शुभागमनाची बातमी ऐकून सर्व नागरिक आणि ग्रामवासी आनंदानं हातात पूजेचं साहित्य घेऊन कृष्णांचं स्वागत करण्यासाठी सामोरे येत. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेऊन त्यांचं हृदय आणि चेहरे आनंदानं प्रफुल्लित होत. ते भगवंतांना आणि ज्यांचं फक्त नाव ऐकलं होतं त्या मुनींना हात जोडून मस्तक लवून नमस्कार करीत, जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत असं पाहून बहुलाश्व आणि श्रुतदेव यांनी भगवंतांच्या चरणावर लोटांगण घातलं. बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनीही एकाच वेळी हात जोडून मुनींसह श्रीकृष्णांना आपल्याकडून आतिथ्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित केलं. तेव्हा दोघांच्याही प्रार्थनांचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळी रूपं धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले. विदेहराज बहुलाश्व अत्यंत बुद्धिमान होता. दुर्जनांना ज्यांचं नावसुद्धा ऐकू येणं कठीण, तेच भगवान श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आलेले आहेत हे पाहून बहुलाश्वानं सुंदर सुंदर आसनं आणून त्यांना आरामात त्यावर बसवलं. प्रेमभक्तीच्या उद्रेकानं त्याचं हृदय भरून आलं. नेत्रातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. त्यांनी त्या अतिथींच्या चरणांना नमस्कार करून त्यांची पाद्यपूजा केली आणि आपल्या कुटुंबियांसह लोकांना पावन करणारे त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकी धारण केले. नंतर त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि सर्व ऋषींना पुष्पमाळा, वस्त्रे, अलंकार, धूप, दीप, अर्घ्य, गाई, बैल इत्यादी समर्पण करून त्यांची पूजा केली. जेव्हा सर्वजण भोजन करून तृप्त झाले तेव्हा बहुलाश्व राजानं श्रीकृष्णांचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदानं हळूहळू पाय चेपीत अत्यंत मधुरवाणीनं तो भगवंतांची स्तुती करू लागला.
राजा म्हणाला, हे प्रभू, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा, साक्षी तसेच स्वयंप्रकाश आहात. आपल्या चरणकमलांचे स्मरण करणाऱ्या आम्हाला आज आपण दर्शन देऊन अत्यंत कृतार्थ केलं. माझ्या अनन्य भक्तांपेक्षा मला बलराम, लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हेही प्रिय नाहीत. हे आपलं वचन सत्य करण्यासाठीच आपण आम्हाला दर्शन दिलं आहे. ज्यांनी जगातील सर्व वस्तूंचा त्याग केलेला आहे, अशा शांत मुनींना, जे स्वतःला सुद्धा देऊन टाकतात, अशा आपल्या चरणकमलांचा कोण बरं त्याग करील? ज्या आपण यदुवंशात अवतार घेऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडलेल्यांना मुक्त करण्यासाठी जगामध्ये आपल्या विशुद्ध यशाचा विस्तार केला आहे, की जो त्रैलोक्याचे पाप ताप शांत करणार आहे. ज्यांचं ज्ञान अनंत आहे, जे परम शांती स्थापन करण्यासाठी नारायण ऋषींच्या रूपात तपश्चर्या करीत आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहे. हे अनंता, मुनिवर्यांसह आपण काही दिवस आमच्या इथं राहावं आणि आपल्या चरणधुळीनं हा निमिवंश पवित्र करावा. सर्वांना जीवन देणारे भगवान श्रीकृष्ण राजाच्या या प्रार्थनेचा स्वीकार करून मिथिलावासी स्त्री पुरुषांचे कल्याण करीत काही दिवस तेथेच राहिले. राजा बहुलाश्वाप्रमाणे श्रुतदेव ब्राह्मणसुद्धा भगवान श्रीकृष्ण मुनिवर्यांसह आपल्या घरी आल्याचं पाहून आनंद विभोर झाला आणि त्यांना नमस्कार करून आपल्या अंगावरील उपरणं हवेत उडून नाचू लागला. श्रुतदेवानं चटया, पाट आणि कुशासन अंथरून त्यावर श्रीकृष्ण आणि मुनिवर्यांना बसवलं. नंतर त्यांचं स्वागत करून अभिनंदन केलं. तसेच आपल्या पत्नींसह मोठ्या आनंदानं त्यांची पाद्यपूजा केली. त्यानंतर महान भाग्यवान अशा श्रुतदेवानं ते चरणोदक स्वतःसह आपलं घर आणि कुटुंबियांच्यावर शिंपडलं. त्यावेळी आपले सर्व मनोरथ पूर्ण झाल्याचा त्याला विलक्षण आनंद झाला होता. त्यानंतर त्यांनी फळे, वाळा घातलेले अमृतमधुर पाणी, कस्तुरी, तुळस, कुश, कमळे इत्यादी जी मिळाली ती पूजा सामुग्री घेऊन श्रीकृष्णांची आणि सर्व ऋषींची पूजा केली आणि सत्वगुण वाढवणारं अन्न सर्वांना वाढलं. त्यावेळी श्रुतदेव मनातल्या मनात विचार करू लागला की मी प्रपंचरूप अंधाऱ्या विहिरीत पडलेलो असताना ज्यांच्या चरणांची धूळच सर्व तीर्थस्वरूप आहे, त्या श्रीकृष्ण आणि त्यांचं निवासस्थान असलेले ऋषी यांचा सहवास मला कसा प्राप्त झाला? आतिथ्याचा स्वीकार करून जेव्हा सर्वजण आरामात बसले, तेव्हा आपले स्त्री, पुत्र, आप्तेष्ट यांच्यासह श्रुतदेव तिथं आला आणि भगवान श्रीकृष्णांचे पाय चेपीत म्हणू लागला, जेव्हा पण आपल्या शक्तीच्या द्वारा हे जग निर्माण करून त्यात स्वतः प्रवेश केला, ते पुरुषोत्तम आपण आहात. म्हणून आपण मला आजच दर्शन दिलं असे काही नाही. जसा झोपी गेलेला पुरुष स्वप्नावस्थेमध्ये अविद्येमुळे दुसरी स्वप्नसृष्टी निर्माण करतो आणि तीत स्वतःच प्रवेश करून अनेक रूपात अनेक कर्मे करणारा असा दिसतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातच आपल्या मायेने जगाची निर्मिती केली आणि नंतर त्यात प्रवेश करून आपण अनेक रूपांनी प्रकाशित होत आहात. जे लोक नेहमी आपल्या कथांचं श्रवण कीर्तन करतात, तसंच आपल्या प्रतिमांची पूजा करून त्यांना वंदन करतात आणि आपापसात आपल्याविषयीचीच चर्चा करतात, त्यांचं हृदय तर शुद्ध होतंच आणि त्यामुळं आपण त्यात प्रकाशित होता. हे प्रभू, जे लोक आत्मतत्वाला जाणणारे आहेत, त्यांचे परमात्मा आपण असता आणि जे शरीरादिनाच आत्मा मानतात, त्यांच्यासाठी आपण जन्ममृत्यूरूप संसार आहात. आपण महत्त्व इत्यादी कार्यद्रव्ये आणि प्रकृतीरूप कारणाचे नियंत्रण करणारे आहात. तुमची माया तुमच्या स्वतःच्या दृष्टीवर पडदा टाकू शकत नाही, परंतु तिने इतरांची दृष्टी मात्र झाकून टाकली आहे. मी आपल्याला नमस्कार करीत आहे.
हे स्वयंप्रकाश प्रभो, आम्ही आपले सेवक आहोत, आम्ही काय करावं याची आपण आम्हाला आज्ञा करावी. आपल्या दर्शनानंच आम्हा जीवांचे सर्व क्लेश नाहीसे झालेले आहेत. श्री शुक म्हणतात, शरणागतांचं भय नाहीसं करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने श्रुतदेवांची प्रार्थना ऐकून त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत हसत ते श्रुतदेवांना म्हणाले, हे ब्रह्मन, हे ऋषी तुमच्यावर कृपा करण्यासाठीच इथं आलेले आहेत. हे ऋषीमुनी आपल्या चरणधुळीनं लोकांना पवित्र करीत माझ्याबरोबर संचार करीत असतात. देवता, पुण्यक्षेत्रे आणि तीर्थे इत्यादी दर्शन, स्पर्श, पूजन इत्यादीद्वारा हळूहळू पुष्कळ दिवसानंतर पवित्र करतात. परंतु संत पुरुष आपल्या केवळ दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात. एवढंच नव्हे तर देवता इत्यादींमध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा त्यांना संतांच्या दृष्टीतूनच प्राप्त होते. जगामध्ये ब्राह्मण जन्मानेच सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. ते जर तपश्चर्या, विद्या, संतोष आणि माझी उपासना यांनी युक्त असतील तर मग त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावे. मला माझे हे चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणांच्या पेक्षा अधिक प्रिय नाही, कारण ब्राह्मण सर्व वेदमय आहेत आणि मी सर्व देवमय आहे. अजाण माणसं ही गोष्ट समजून न घेता फक्त मूर्ती इत्यादीमध्येच पूज्यबुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळं माझे स्वरूप असलेले व लोकगुरू जे ब्राह्मण त्यांचा तिरस्कार करतात. ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निश्चय करतात की हे चराचर जग आणि याला कारण असणारे महत्त्वादी पदार्थ ही भगवंतांचीच रूपे आहेत. म्हणून हे श्रुतदेवा, तू या ब्रह्मर्षींना माझेच स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेनं यांची पूजा कर. तू जर असं करशील तर ते माझेच पूजन होईल, नाहीतर पुष्कळ ऐश्वर्यानेही माझी पूजा होऊ शकत नाही. श्री शुकदेव म्हणतात, श्रीकृष्णांची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रुतदेवानं श्रीकृष्णांच्यासह त्या ब्रह्मर्षींची एकात्मभावानं आराधना केली आणि त्यांच्या कृपेने तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. बहुलाश्वाला सुद्धा तीच गती प्राप्त झाली. परीक्षिता, अशा रीतीने भक्तांची भक्ती करणाऱ्या भगवंतांनी दोन्ही भक्तांसाठी तेथे काही दिवस राहून त्यांना वेदमार्गाचा उपदेश करून ते द्वारकेला परतले. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी ऋषी एकत्र आले होते. ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण याविषयी त्यांच्यामध्ये तर्क वितर्क चालू होते. परीक्षिता, हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू याला पाठवलं, जो सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या सभेत गेला. ब्रह्मदेवांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कारही केला नाही की त्यांची स्तुतीही केली नाही. तेव्हा आपल्या तेजानं तळपणाऱ्या ब्रह्मदेवांना त्याचा राग आला. परंतु समर्थ ब्रह्मदेवाने तो आपलाच पुत्र आहे असं पाहून आलेला क्रोध विवेकबुद्धीनं आतल्या आत शांत केला, जसा अग्नी स्वतःच्या पुत्ररूपी पाण्यानं शांत होतो. तेथून भृगू कैलासावर गेले. भगवान शंकरांनी आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदानं उठून त्याचं स्वागत केलं आणि त्यांना आलिंगन देण्यासाठी महादेव पुढं आले. परंतु भृगूने तू मर्यादा सोडून वागणार आहेस असं म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही. ते ऐकून महादेवांचे डोळे क्रोधानं लाल झाले आणि आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले. परंतु त्यावेळी देवी सतीनं महादेवांच्या चरणावर लोटांगण घालून गोड गोड बोलून त्यांचं सांत्वन केलं आणि नंतर भृगू श्री विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकी गेले. त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मी देवींच्या मांडीवर
आपले डोके ठेवून पहुडले होते. भृगूंनी तेथे जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली. भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला. नंतर म्हणाले, ब्रह्मन, आपले स्वागत असो. या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या. महर्षी, आपण आल्याचं मला माहीत नव्हतं, म्हणून मी आपलं स्वागत करू शकलो नाही. माझ्या या अपराधाची आपण मला क्षमा करावी. हे महामुने, आपले चरण अत्यंत कोमल आहेत. असं म्हणून भगवान भृगूंचे चरण आपल्या हातानं चेपू लागले आणि म्हणाले, महर्षे, तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या चरणतीर्थाने वैकुंठलोक, मी आणि माझ्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावे. मुनिवर्य, आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो. आपल्या चरणांच्या स्पर्शानं पाप नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करेल. श्री शुकदेव म्हणतात, अत्यंत भावपूर्ण वाणीनं जेव्हा भगवान असं म्हणाले तेव्हा भृगू अतिशय आनंदित आणि तृप्त झाले. भक्तीच्या उद्रेकानं त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू तरारले आणि ते स्तब्ध झाले. परीक्षिता तेथून परत फिरून भृगू ब्रह्मवेत्त्या मुनींच्याकडे आला आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो काही अनुभव आला तो त्याने विस्तृतपणे सर्वांना सांगितला. ते ऐकून सर्व मुनींना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि त्यांची शंकाही दूर झाली. तेव्हापासून सर्व ऋषीमुनी भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले, कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून त्यांच्यापासूनच साक्षात धर्म, ज्ञान, वैराग्य, 8 प्रकारची ऐश्वर्ये आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते, असा त्यांनी निश्चय केला. शांत, समचित्त, निस्पृह आणि सर्वांना अभय देणाऱ्या साधूंचे आणि मुनींचे तेच एकमेव परमप्राप्तव्य आहेत, असे सगळी शास्त्रे सांगतात. सत्वगुण ही त्यांची प्रिय मूर्ती आहे आणि ब्राह्मण इष्टदेव आहेत. निष्काम, शांत आणि विवेकसंपन्न लोकच त्यांचे भजन करतात. भगवंतांच्या गुणमय मायेनं राक्षस, असुर आणि देवता असे त्यांचे 3 प्रकार निर्माण केले आहेत. त्यापैकी सत्वमय देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचं साधन आहेत. श्री शुक म्हणतात, सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी युक्ती योजली होती. पुरुषोत्तमांच्या चरणकमलांची सेवा करून त्यांनी त्यांचं परमपद प्राप्त करून घेतलं. सूत म्हणतात, पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्तिकथा जन्म मृत्यूरूप संसाराचं भय नाहीसं करणारी आहे. श्री शुकदेवांच्या मुखारविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे. जन्म मरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणाने हिचं निरंतर पान करतो, त्याचा सारा थकवा हिच्यामुळं नाहीसा होतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.